नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीला वेग आला असतानाच प्रभाग क्रमांक 26 मध्ये अपक्ष उमेदवार संदीप नरहरी तांबे यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र समोर येत आहे. आशीर्वाद नगर परिसरात पहिल्या चौक सभेने संदीप तांबे यांनी प्रचाराचा धडाकेबाज शुभारंभ केला आहे. या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि पहिल्याच दिवशी जनतेचा कौल स्पष्ट झाला. दिनांक 4 जानेवारी रोजी शिव मल्हार कॉलनी, माढा कॉलनी आणि ड्रीम सेल्टर परिसरात घेतलेल्या चौक सभांनी परिसरातील राजकीय वातावरण तापले. महिलांनी औक्षण करत शुभेच्छा दिल्या तर नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून आपला जाहीर पाठिंबा संदीप तांबे यांना दिला. संदीप तांबे सभेत बोलताना प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या माझ्या स्वतःच्या आहेत. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्यासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या पाठीशी उभा राहीन. यावेळी नागरिकांनी प्रभागातील विकास कामांकडे दुर्लक्ष झाल्याची खंत व्यक्त करत आता बदल हवा अशी ठाम भूमिका मांडली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेला पाठिंबा पाहता प्रभाग क्रमांक 26 ची ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असून अपक्ष उमेदवार संदीप नरहरी तांबे यांचे पारडे जड होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. गेल्या 9 वर्षापासून आपण जे 9 वर्षापासून सगळे बघतोय, आपल्या सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्याकडे पाठ फिरवली होती. जे निवडून आले त्यांनी आणि त्यांच्याबरोबर निवडणुका लढवल्या त्यांनी, बरोबर ना. त्याशिवाय रेल्वेची अतिशय बिकट परिस्थिती ते तात्पुरतं प्रिपेअर झालेलं तसं बघितलं तर ड्रेनेजचं पाणी घरांमध्ये निघतंय, रस्ते व्यवस्थित नाहीये, स्ट्रीट लाईट नाहीये. आता पाण्याची लाईन देखील झाली होती. त्या दिवशी आपण सर्व होतो, किती लोकांचे त्या ठिकाणी नागरिकांचे अपघात झाले, लहान लहान मुलं त्या ठिकाणी जखमी झालेले, अजून काही हॉस्पिटलमध्ये. आणि या सगळ्या समस्या गेल्या 9 वर्षापासून तर मी तुमच्या बरोबर बघतोय. तुम्ही भरपूर काही कामं माझ्याकडून घेऊन आले होते. मी तो प्रामाणिकपणे सोडवायचा प्रयत्न पण केला. मला वाटत नाही असं की मी कोणाचं काम केलं नाही. इकडे मोठा निधी मंजूर करायचा असेल त्या ठिकाणी लोकप्रतिनिधित्व लागतं, ते माझ्याकडे नव्हतं, तेवढं काम राहिलं असेल. परंतु इतर सर्व कामं मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आणि एक सक्षम विरोधी पक्षातल्या माणसाने जे काम केलं पाहिजे ते मी एकट्याने त्या ठिकाणी पार पाडलं तुमच्यासाठी. आणि त्याचे परिणाम मला काय ते भोगावं लागले, माझ्या कुटुंबाला असेल, मला असेल, तुम्ही सर्व त्या गोष्टी जाणू नये. आजही तुम्ही लोकशाहीत जरी राहत असाल तर तुम्हाला पुढे जायचंय किंवा नाही जायचंय मला माहिती आहे. मी इथून गेल्यानंतर तुम्हाला 8-10 जणांना फोन येणार आहे, बरोबर ना. परंतु मी कोणाचाही कार्यक्रम झाल्यावर आजपर्यंत एकाही नागरिकाला कधी फोन केला? तुम्ही कोणाशी बोलत असले मी फोन केला? तुम्ही सगळ्यांसंग बोलता जाता येता लोकशाही. माझ्या मित्रांनी मला एकदा एकच सांगितलं, भाऊ काय माहिती का म्हणा, मी पाय. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, अंबड.